श्री कोचिंग क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे प्रॉब्लेम सेट 1. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे MCQs. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपण बोर्ड एक्झामला फेस करतो तर आपला जो पेपर फॉर्मॅट आहे त्या पेपर फॉर्मॅटमध्ये पहिलाच क्वेश्चन असतो MCQ. तर आपल्याला बोर्डामध्ये असे 4 क्वेश्चन विचारले जातील. याला आपण म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन. याचं मार्क्स वेटेज आहे 1 मार्क आणि याचे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील खाली 4 ऑप्शन ABCD किंवा 1 2 3 4. त्या 4 अल्टरनेटिव्ह पैकी एक आन्सर करेक्ट असणार आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. तर मेनी टाइम असं होतं की कोणता आन्सर करेक्ट आहे हे आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचे प्रॉपर कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही शॉर्टकटने पण करू शकता. तर MCQ पॅटर्न टोटली वेगळा आहे. जसं आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काही स्टुडंटनी दिले असेल, स्कॉलरशिप एक्झाम आहे किंवा NTS MTS असे खूप सारे एक्झाम्स आहेत. त्या एक्झाममध्ये हा पॅटर्न आहे. त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला टाइम कमी असतो, आन्सर तिथेच असतं आणि शॉर्टकट ट्रिक्स आणि टेक्निक वापरायचे असतात. तर ज्याच्याकडे या ट्रिक्स आहेत त्याचा आन्सर फास्ट येणार. तर मी तुम्हाला काही ट्रिक आणि टेक्निक इथे पण सांगणार आहे आज. तर आपण इथे स्टार्ट करूया. सपोज आपल्याला ट्रिक आणि टेक्निक लक्षात नाही राहिल्या तरी आपली जी रेग्युलर मेथड आहे जशी मी तुम्हाला शिकवले त्या मेथड जरी इथे तुम्ही वापरल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण आपला जो 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक्झाममध्ये 2 to 3 मिनिट्स आहे. पण आपण जर नॉर्मली सॉल्व्ह केलं ते 1 मिनिटमध्ये होतं, म्हणजे 60 सेकंड्स सफिशियंट आहे कुठल्याही स्टुडंटसाठी, ॲव्हरेज स्टुडंटसाठी. ओके, तर आपण स्टार्ट करूया MCQs क्वेश्चन नंबर 1. सी स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 1 MCQ मध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहेत प्रॉब्लेम सेट 1 टेक्स्टबुक मध्ये आणि चान्सेस आहेत की सगळ्या लेसनवर एक एक क्वेश्चन येणार एक्झाममध्ये. ओके, तर आपण असं कन्सिडर करूया की या 5 पैकी एक्झामला येणार. क्वेश्चन सिंपल आहे, एकदम इझी आहे. जसे मी तुम्हाला क्लासमध्ये म्हणत असतो एकदम लिंबू टिंबू टाईपचे क्वेश्चन आहेत, एकदम कमी वेळामध्ये होतील आणि 1 टाइम मध्ये आपल्या लक्षात राहणार. ओके, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19, फाइंड y. Find the value of y for the given equation 4x + 5y = 19. One more thing is given, value of x. Value of one variable x is given 1, hence find the y. Also we have options. We have 4 options, 4, 3, 2 and -3. Choose the correct alternative. Okay. आता हे आपण गेस करणं सिंपल नाही आहे की कोणतं करेक्ट आहे. तर आपल्याला गेस करायचंच नाही, आपल्याला सॉल्व्ह करायचं कारण आपल्याला परफेक्ट आन्सर पाहिजे. तर आपण स्टार्ट करूया. सॉल्युशन x = 1 सबस्टिट्यूटिंग इन द गिवन इक्वेशन. I write equation 4x + 5y = 19. Here the value of x is 1. So 4 1s are plus 5y = 19. What is 4 1s are? 4. 19 minus 4. So 5y = 19 minus 4 is 15. Hence the value of y is 3. MCQ पॅटर्न आहे त्यामुळे तुम्ही काही स्टेप मधल्या स्किप करू शकता. इथे स्टेपला व्हॅल्यू नाहीये, मार्क्स नाहीये, आन्सर करेक्ट आला पाहिजे. आता इथे y ची व्हॅल्यू तुम्हाला 3 दिसते. आता तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन B या ठिकाणी करेक्ट आहे. ऍट द एंड वी हॅव टू राईट प्रॉपर आन्सर ऑप्शन B, व्हॅल्यू ऑफ y = 3. ओके, नोट डाउन. से स्टुडंट्स, तुम्हाला मध्येच व्हिडिओच्या मध्येच होमवर्क देतोय. एक क्वेश्चन सिमिलर माझ्याकडे आहे तुमच्यासाठी. जसं आता एक फर्स्ट वन सॉल्व्ह केला, हा सेकंड वन मी याला स्टार केला. हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, तुम्ही ट्राय करायचं आहे. याचा आन्सर तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये भेटणार आहे. ओके, ट्राय करून मला तुम्ही रिप्लाय द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाव टेक्स्टबुक क्वेश्चन नंबर 2. हा होता होमवर्क. स्क्रीनशॉट घ्या आणि सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम सेट 1 MCQ क्वेश्चन नंबर 2. इफ value of dx is 49, value of dy is -63 and d, determinant d, value of d is 7, then what is x? Question mark. Means find the value of x. No need to find y, just find value of x. As we know, dx, dy, d, these are all we saw in Cramer's rule. So remember that formula, Cramer's rule. We have to use just last formula, actual value of x and y. And for x we have dx upon d, value of dx divided by d, which is 49 divided by 7. Hence 7 7s are 49, means option A is our answer. Right out.
See, next one, third one. Find the value of, or we can say solve. Solve this determinant and find the value of determinant. Let us see. We know the cross multiplication method like this. 5 4s are minus 7 3s are. Use this cross multiplication method. I'll show you. 5 into negative 4 minus sign, then negative 7 into 3. Let's do this multiplication. 5 4s are minus 20, minus minus will be plus, this negative sign will be plus in multiplication. 7 3s are 21. Finally, we know the basic calculation. This is minus 20 plus 21, or we can say 21 minus 20. Answer is 1 and answer carries bigger number sign. Suppose इथे जर आपण सिली मिस्टेक केली, मायनस साइन वापरला चुकून, तर इथे आन्सर मध्ये पण तुम्हाला मायनस पण दिसेल, प्लस 1 पण आहे. तर इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. हे एमसीक्यू असेच असतात. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दोन आन्सर दिलेले असतात. आपल्याला असं वाटतं की 50-50 चान्सेस आहे हे किंवा हे असेल. तर तुम्हाला प्रॉपर सगळं नॉलेज असलं पाहिजे आणि करेक्ट आन्सरलाच मार्क्स आहेत. आन्सर फक्त साइन जरी रॉंग झाले तरी तुम्हाला तिथे 0 मार्क आहे, म्हणजे हाफ मार्कचे चान्सेस नाही. तरी 1 किंवा डायरेक्ट 0. ओके, गॉट इट. सी वन्स अगेन, क्वेश्चन नंबर 4, Cramer's rule. We have two simultaneous equation, x plus y equal to 3. Second one 3x minus 2y equal to 4. आता तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये सेकंड इक्वेशन या टाइप मध्ये दिलं असेल, 3x minus 2y minus 4 equal to 0. But we know very well this is not a standard form of linear equation. So I convert the equation into standard form. It will be easy to solve or finding the value of d. Remember, ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनेंट मेथड यूज करायचे, इक्वेशन एका खाली एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे आहे. म्हणजे असे लिहायचे, x च्या खाली x आला पाहिजे, y च्या खाली y दिसला पाहिजे, इक्वल टू साइनच्याच खाली इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट नंबर राइट साइडला, हे असे व्हर्टिकली परफेक्ट आले पाहिजे. आता आपण इथे d साठी डिटर्मिनंट d अप्लाय करूया. तुम्हाला माहिती असेल d कसा असतो. d म्हणजे लेफ्ट साइड इक्वेशनची, लेफ्ट साइड फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. ते कोएफिशियंट्स बघायचे. x कोएफिशियंट 1 आहे, काहीच नसतं म्हणजे 1 आहे. 1 and 3 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 1 minus 2. आता हे सॉल्व करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 minus 2 minus 3 1 जा. So here minus 2 and minus 3 equal to minus 5. Our final answer is minus 5, means option C. Question number 5. We have two equations in the form of ABC and MND. These are simultaneous equation. ax plus by equal to c, mx plus ny equal to d. तर हे आपल्याला सॉल्व नाही करायचे, पण सॉल्व न करता तुम्हाला हे सांगायचं की यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन ए ओनली 1 कॉमन सोल्युशन, ऑप्शन बी नो सोल्युशन, ऑप्शन सी इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आणि ऑप्शन डी ओनली 2 सोल्युशन. आता या तीन पैकी जो लास्ट ऑप्शन आहे तो तर एकदम रॉंग आहे, कारण 2 सोल्युशन नसतात. एक तरी 1 सोल्युशन असेल किंवा नो सोल्युशन असेल किंवा इन्फायनाइट सोल्युशन असतील. आता या तीनचाच आपण विचार करूया, कारण हे मी तुम्हाला टेबलमध्ये शिकवलं होतं. ग्राफिकल मेथडचा जो व्हिडिओ आहे त्याच्या अगोदर एक टेबल सांगितला होता आणि त्यामध्ये 3 केसेस होत्या. आता याचा आन्सर सांगण्यासाठी मला त्या 3 केस परत एकदा रिवाइज कराव्या लागतील. तर मी इथे साईडला रिवाइज करतोय. त्या अगोदर सांगतो तुम्हाला याचा आन्सर आहे ऑप्शन ए, ओनली 1 कॉमन सोल्युशन. आता ऑप्शन एच कसं काय करेक्ट आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्यासाठी मला रफ करावं लागेल. तीन केसेस आहेत. केस 1, a1 upon a2 equal to b1 upon b2 equal to c1 upon c2. This is the first case. तिन्ही रेशियो इक्वल आहेत. तिन्ही रेशियोचे व्हॅल्यू सपोज इक्वल असतील तर या केस मध्ये आन्सर असतात इन्फायनाइट. वी हॅव इन्फायनाइट नंबर ऑफ solution when the all 3 ratios are equal. Case number 2, 1 ratio equal to second ratio, but second one is not equal to third one.
first and second are equal and third one is unequal, not equal. This case means no solution. You need to remember these three cases. Case number 3, if first ratio A1 upon A2 is not equal to B1 upon B2, hence we have one solution. Remember this case. Now I'll show you graphical presentation. When we have just one solution, then the graphical presentation of this equation will be intersecting lines. In this case, no solution. A upon first ratio equal, second ratio unequal. Then the graph will be parallel line. And first case, infinite solution, we have a common line, overlapping lines like this. Now for this example, our ratio is A upon M, second ratio B upon N. This is not equal. In that question we have also given cross multiplication AN is not equal to MB. This thing is given in that question. They are not equal. Means when they are not equal, answer is only one solution. There is a big theory behind this question. You need to remember all the three cases. Okay. आता आपण प्रॉब्लेम सेट 1 मध्ये सगळे आहोत. क्वेश्चन नंबर 1 आपला इथे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करायच्या अगोदर माझ्याकडे काही ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे लिनियर इक्वेशन साठी. आता एमसीक्यू पॅटर्न असा आहे, तो टोटली शॉर्टकट मेथडने आपण कॅल्क्युलेशन करतो आणि डायरेक्ट आन्सर काढतो. इथे मेथड मॅटर करत नाही. इथे मॅटर करतो तो काय, मिनिमम टाइम आणि ॲक्युरेट आन्सर, या दोन गोष्टी मॅटर करतात. तर आता इन फ्युचर तुम्हाला हे नॉलेज कामाला येईल. आता याच्यासाठी एक सूचना आहे की या मेथड आणि या ट्रिक्स तुम्हाला फक्त एमसीक्यू साठी वापरायचे. आपल्या रेग्युलर मेथडमध्ये मेथड चालणार नाही, पेपरमध्ये बिलकुल यायचे नाही. तर फक्त एक एमसीक्यू ची ट्रिक, वेगळा काही क्वेश्चन आला तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं, लिनियर इक्वेशन कशी सॉल्व्ह करायचे त्याचे ट्रिक आहे, त्याचे काही रूल्स आहेत ते मी सांगणार आहे. तर आपल्या समोर 2 एक्झाम्पल आहेत. याचे स्पेशल टाइपचे इक्वेशन हे आहेत, 2 इक्वेशन. यामध्ये ही ट्रिक आपल्याला अप्लाय करता येईल. तर स्पेशल काय आहे याच्यामध्ये मी सांगतो. पहिला रेशो बघा 3/6, A1 upon A2. रेशो आहे 3/6 मीन्स याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याचा येतो 1/2. सिमिलरली हियर कॉन्स्टंट नंबर 4/8 इक्वल टू 1/2 मीन्स फर्स्ट अँड लास्ट रेशो सेम आहे या ट्रिक मध्ये. असं जर झालं की पहिला आणि लास्ट रेशो सेम आहे तरच तुम्हाला ही ट्रिक ते वापरता येते. ओके, असं असेल तर आता आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो. आता डायरेक्ट आन्सर कसं येतं ते बघा. फर्स्ट अँड लास्ट रेशो सेम असेल किंवा या सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकताय 6/12 मीन्स 1/2, 11/22 मीन्स अगेन 1/2. इथे याच्यामध्ये हे 2 रेशो सेम आहे, म्हणजे पहिला रेशो सेम नाहीये. तर हे दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला ऍट अ टाइम सांगणार आहे, दोन्हीकडे लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एक्स आणि कॉन्स्टंट सेम आहे आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये वाय आणि कॉन्स्टंट सेम आहे. तर आपल्याला इथे वाय ला स्किप करायचं, काढून टाकायचं, म्हणजे वाय ची तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू येते 0. वाय ची व्हॅल्यू 0 आली. ही ट्रिक आहे, डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायची. वाय ची व्हॅल्यू 0 असे कन्सिडर करूनच तुम्हाला पुढे जायचं. ओके, तर y0 मिळाला म्हणून ही y ची व्हॅल्यू आपण कोणत्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. आपण इक्वेशन 2 सिलेक्ट करूया. 6x - y मीन्स 0. तर मी y ला स्किप करतो आणि डायरेक्ट पुढे लिहितो 8. आता आपण x ची व्हॅल्यू काढतो. परत एकदा रिपीट करतो. सेकंड इक्वेशन मी घेतलंय, y ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून y ला काढून टाकलं. आता 6x, x ची आपण व्हॅल्यू काढणार आहोत. हेन्स x इक्वल टू 8/6 मीन्स 4/3. 2 ने सिम्प्लिफाय केलं. हे आलं x चा आन्सर. आता इकडे या सेकंड एक्झाम्पल. इथे पण सेम ट्रिक अप्लाय करायचे, पण त्याला काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुमच्या लक्षात आले असतील. कुठले तरी 2 रेशो सेम पाहिजे, एक कॉन्स्टंट आणि एक व्हेरिएबल वाला. ओके, तर आता या केस मध्ये बघा तुम्हाला इथे x इक्वल टू 0 ही डायरेक्ट व्हॅल्यू मिळते आन्सर मध्ये. x इक्वल टू 0 कारण y आणि हा रेशो थर्ड वाला सेम आहे. तर x ची व्हॅल्यू 0 घेऊन आपण y ची व्हॅल्यू काढूया. हा 0 झाला पूर्ण. आता इक्वेशन 1 घेतोय मी, हा 0 झाला तर राहिला फक्त 6y इक्वल टू 11. देन y इक्वल टू 11/6.
6. दिस इज व्हॅल्यू ऑफ y, व्हॅल्यू ऑफ x इज 0. लक्षात आली ट्रिक? टर्म्स अँड कंडिशन पण लक्षात ठेवा. सी ट्रिक नंबर 2, सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे स्पेशल टाईपचे इक्वेशन आहे, याच्यामध्ये कुठलेही रेशो सेम तुम्हाला दिसणार नाही. तर अशा इक्वेशनसाठी काय ट्रिक आहे? तर ट्रिक आहे, तर ही ट्रिक अशी आहे की तुम्ही याला एक प्रकारे डिटर्मिनंट मेथड म्हणू शकता. डिटर्मिनंट मेथड और यू कॅन सी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. पण ही मेथड एक्झाम मध्ये वापरायची नाही. परत एकदा मी सांगतो, फक्त हे एक्स्ट्रा नॉलेज म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो. ओके. तर आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू डायरेक्ट काढायची आणि y. तर आपण डिटर्मिनंट मेथड मध्ये काय करतो, 3 डिटर्मिनंट काढतो, तिघांचे 3 व्हॅल्यू काढतो आणि मग x आणि y कडे जातो. पण मी इथे तुम्हाला डायरेक्ट x आणि y च्या व्हॅल्यू काढायचं मिनिमम टाइम मध्ये कॅल्क्युलेशन सांगतो. तर आपण डिटर्मिनंट x चा फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, dx अपॉन d असा x फॉर्म्युला आहे, तेच इथे मी करतोय. तर बघा, या नंबर पासून स्टार्ट करायचं. हा जो नंबर तुम्हाला दिसतोय मिडलला 7, त्याच्यापासून स्टार्ट करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडे 1 आणि इकडे 2, 1 and 2. सो वरती येणार 7 7 जा मायनस हे 10 into -2. पहिला कॅल्क्युलेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इथूनच स्टार्ट करायचे. इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला 7 3 जा मायनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 जा. परत एकदा रिपीट करतो. इथून तुम्हाला इकडे जायचं आहे आणि इकडं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण जिथे सर्कल केलेला दिसतो इथून स्टार्ट करायचं. 7 3 जा, त्यानंतर 2 1 जा. आता हे सॉल्व्ह करूया आपण. 7 7 जा 49 मायनस मायनस प्लस 10 2 जा 20 मायनस मायनस हे प्लस झाला आणि याचा टोटल आहे 59 69 याची टोटल येते डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 7 3 जा 21 हे मायनस 2 1 जा 2 2 प्लस आहे 21 23. आता याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगता येईल 23 3 जा. मीन्स इथे x ची व्हॅल्यू आलेली आहे 3. व्हॅल्यू ऑफ x इज 3. डायरेक्ट मेथड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता y ला पण तुम्ही सेम प्रोसेस करू शकता, पण काही गरज नाही. y साठी आपल्याला माहिती आहे x ची व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आपण हे इक्वेशन 1 सिलेक्ट करतोय. इक्वेशन 1 असं आहे x + 7y इक्वल टू 10. या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 3 + 7y इक्वल टू 10. सो 7y इक्वल टू 7, y इक्वल टू 1. सबस्टिट्यूटिंग 3. ही अशी ट्रिक आहे. तुम्हाला यासाठी आणखी 1-2 एक्झाम्पल ट्राय करावे लागतील. प्रॅक्टिस केल्याने अजून तुम्ही परफेक्ट व्हाल आणि याचा टाइम कमी होईल. तुम्हाला गॅरंटी आहे की हे तुम्ही फक्त 30 सेकंड्स मध्ये करू शकता. ही मेथड तुम्हाला फक्त कॉम्पिटिटिव्ह साठी वापरायची. ट्राय करा.